अमरावती में वन विभाग की ऐसी लापरवाही सामने आई है जिसे नजरअंदाज नहीं किया जा सकता। ये लापरवाही लोगों की जान पर बनाई है, वहीं पर्यटकों में खौफ का माहौल है। थोड़ी चूक भी किसी की जान ले सकती है। मानसून में छाई हरियाली का आनंद लेने के लिए कई लोग अक्सर पहाड़ों और जंगलों का रुख करते हैं। वहीं अमरावती में कई नागरिक वन विभाग से सटे पार्क की ओर रुख करते नजर आए, लेकिन पिछले कुछ दिनों से अमरावती के इस बांस उद्यान का प्रमुख प्रवेश द्वार बंद था, जिसके बाद वैकल्पिक मार्ग के रूप में दूसरी जगह से रास्ता खोला गया। ये क्षेत्र वन्य जीवों का प्रमुख स्थान है। खासकर तेंदुए जैसे जानवर, इससे जंगली जानवरों के आवास पर खतरा मंडरा रहा है। इसी बीच बांस उद्यान क्षेत्र में नागरिकों द्वारा तेंदुए देखे जाने के बाद बांस उद्यान को 2 दिनों के लिए बंद किया गया। इस तेंदुए के घायल होने की तस्वीर वीडियो माध्यम से देखी जा रही है। इसके बावजूद वन विभाग इसे नजरअंदाज कर रहा है। ये जंगली जानवरों के साथ साथ नागरिकों के लिए भी खतरा है। वन्य जीव प्रेमी अब बांस उद्यान का पिछला मुख्य द्वार खोलने की मांग कर रहे हैं। नमस्कार, मी सागर मैदानकर, वन्यजीव अभ्यासक अमरावती। आपण बघताय की गेल्या 3 दिवसात ही दुसरी घटना आहे की ज्यावेळी वडाळी वन परिक्षेत्रामध्ये बिबट या प्राण्याचे अस्तित्व मानवी वस्तीच्या अगदी लगत आपल्याला आढळून आलेले आहे। आणि आता बांबू गार्डन म्हणजे जे वन विभागातर्फे गार्डन तयार करण्यात आलेलं होतं, या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी येतात, कारण अमरावती शहरामधलं हे एकमेव असं उद्यान आहे की जे जंगलालगत आहे आणि खूप सुंदर आहे। पण आता काय झालं की या ठिकाणी सुद्धा बिबट आतमध्ये चिरून किंवा मानवी वस्तीमध्ये तो गेल्याची सुद्धा माहिती आहे। तर अशा वेळी मानवी हस्तक्षेप जो आहे तो यामध्ये दिसून येतो आहे। आणि यामध्ये वन विभागाची एक चूक दिसून येत आहे की वन विभागाने काय केलं आहे की यांचं जे मुख्य गेट आपल्याला मागे दिसतं आहे, हे मुख्य गेट काही दिवसापासून बंद केलं आणि त्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता म्हणून जिथे बिबट्यांचा अधिवास होता अशा ठिकाणावरून तो त्यांनी रस्ता सुरू केलेला आहे। तर यामुळे काय झालं की त्या ठिकाणी राहणारे जे 2 बिबट होते आणि त्यांचे पिल्लं होते, हे कदाचित या बांबू गार्डनमध्ये आता स्थलांतरित झालेले आहे व लागूनच मानवी वस्ती असल्याने ते लगेच दुसरीत पळत आहे किंवा मानवी वस्तीमध्ये जात आहे शिकारीकरता। तर वन विभाग नेहमीच असे नियम का काढतो किंवा असे निर्णय का घेतले जातात की जे बिबट्यांच्या जीवावर जातात। बिचारे आता आपण बघू शकता की त्यांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे हे बिचारे गोंडस आणि केविलवाने बिबट कुठे जातील? कारण आपण मागे बघितलं की धार्मिक कार्यक्रमांसाठी असो किंवा इतर कामांसाठी असो, नेहमी वडाळी वन परिक्षेत्रामध्येच हे कामं केल्या जातात। आणि यामुळे या ठिकाणी असणारे बिबट स्थलांतरित होतात आणि ते मानवी वस्तीमध्ये येतात। मग वन विभागालाच मानवी वन्यजीव संघर्ष वाढवायचा आहे का यामध्ये, किंवा काही लोकांचे बळी जाऊ द्यायचे आहेत का? असे निर्णय जे असतात हे वन्य प्राण्यांसाठी नेहमीच घातक आहे। आणि वडाळी वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना एवढं कळत नाही का की या ठिकाणी बिबट आहेत आणि त्यांचे वास्तव्य नेहमी आहे। मग अशा ठिकाणी वन विभागाच्या मुळे जर अतिक्रमण होत असेल है ना, तर त्यामुळे इथे धोका निश्चितच तयार होणार आहे। नक्कीच, कारण आम्ही बऱ्याच वर्षापासून या बिबट्यांचा अभ्यास या ठिकाणी करतोय। तर त्या ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य होते आणि त्या ठिकाणी आतापर्यंत तो रस्ता वहिवाटीचा नसल्यामुळे आणि वन विभागाचा असल्यामुळे त्यांचे मुक्त संचार त्या ठिकाणी सुरू होता। आणि आपण पाहताय हे मुख्य गेट होतं, पण हे मुख्य गेट बंद करून पर्यायी रस्ता सुरू करण्याचं कारण हे आर्थिक असू शकतं किंवा मग त्यामध्ये बरेचसे नियम तोडून किंवा नियमांना डावलून हे काम केल्याचं निदर्शनास येत आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, मी आता तो स्वतः रस्ता बघून आलो, तर त्या ठिकाणी अत्यंत चिखल आहे। त्या ठिकाणी गाड्या स्लिप होऊ शकतात। त्यानंतर अवैध जे काही म्हणजे प्रेमी युगुल आहे या ठिकाणी त्यांना खूप सोयीचा तो रस्ता झाला आहे। संध्याकाळी 6 वाजता गार्डन बंद होतं आणि 5:30ला अंधार होतो। अशा वेळी जर एखाद्या बिबट्यानी जर मानवावर हल्ला केला तर यासाठी जबाबदार कोण राहणार आहे? त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतात, चिखल असल्यामुळे गाड्या फसू शकतात है ना, आणि म्हणजे नागरिकांना त्रास होऊ शकते। तर माझी लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही थोडंसं धारेवर धरलं पाहिजे आणि असे नियम जे वन विभागाचे अधिकारी स्वतः तयार करताय आणि मानव वन्यजीव संघर्ष वाढवताय तर तो कमी व्हायला पाहिजे। बिबट हा खूप हुशार प्राणी आहे। तो वन विभागाच्या मागच्या गेल्या 4 वर्षापासून आम्ही अभ्यास करतोय की विलंबीतला बिबट असो की वन परिक्षेत्रातले बिबट असो की मानवी वस्तीतले बिबट असो, तर हे यांच्या हाती लागणे शक्य नाही। यासाठी खूप एक्सपर्ट टीम आपल्याला इथे पाहिजे आहे, जी वन विभागाकडे नाही आहे। आणि वन विभाग जे दाखवत आहे बरंच आता यामागे खूप सारे आपल्याला काळे हे पण पाहायला मिळू शकतात की वन विभागाची जी रेस्क्यू टीम आहे हीच इथे हे नाही, कर्मचाऱ्यांच्या गेल्या 7-8 वर्षापासून बदल्या केल्या गेल्या नाही आहे।